सत्यजित, मी खूप मोठी चूक केली असती. अरे तू वेळेवर सेहरा उचलला नसतास तर मी खरंच गोळी झाडली असती. मला पूर्ण विश्वास होता की तसं काही नाही होणार म्हणून. तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं त्याबद्दल थँक्स. मला ठाऊक आहे तुमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, मी समजू शकते. पण आज तू खूप मोठी गलती केलीस. साऱ्या शहरभर अस्लमची माणसं तुला शोधत फिरतायत. मी नाही घाबरत त्यांना. अशाने सगळ्यांचा जीव पणाला लागेल रे, आणि त्यामुळे तुमचं लग्न अजून कठीण होईल. मम्मी, पण आमचं लग्न तर झालंय. तू एक हिंदू आहेस आणि अमृता मुसलमान. शरीयतनुसार हा निकाह बेकायदेशीर आहे. आणि स्पष्टच सांगायचं तर पण ह्या सगळ्या परिस्थितीतून तुला बाहेर काढायला मला केवळ हाच एक मार्ग दिसतोय. कोणता? तू तुझा धर्म बदल. बोल. भाई वो छोकरा सापडला? नहीं भाई, पळाला. भाई वो अपना फरीद है ना, ट्रैवल वाला, त्याच्याकडे एक छोकरा आला होता. बोले अभी के अभी पुणे जाने का है. के वाला था छोकरा, वो भी बम्मन, गले में दोरा था और एक टीप है भाई. त्या आळीमध्ये एक आपटे नावाची फॅमिली राहते. त्या छोकऱ्याचं नाव पण आपटेच आहे ना. जुना हिशेब चुकता करायचंय मला पक्या भाई. मम्मी, काय बोलतेस तू? मला कबूल आहे. हो, मी तयार आहे. अमृताशी लग्न करण्याचा जर हा एकमेव पर्याय असेल तर तो मला मान्य आहे. पण मला मान्य नाहीये. सत्यजितचं माझ्यावर प्रेम आहे, माझं त्याच्यावर प्रेम आहे. आमचं एकमेकांवर प्रेम असताना धर्म येतोच कुठे मध्ये? अमृता, आता तू उगाच वेगळा मुद्दा काढू नकोस. या सगळ्यातनं मार्ग कसा काढता येईल ह्याचा विचार कर. आणि तू म्हणतेस ती केवळ एक बाजू झाली. एक मिनिट अम्मी, माझं अजून बोलून पूर्ण झालेलं नाहीये. सत्यजितनी धर्म बदलायचा का? का तर त्याला माझ्यावर प्रेम करता यावं म्हणून? त्यांनी धर्म बदलला तरच त्याला तो अधिकार आहे का? सांग ना, हा कुठला कायदा आहे? अजून शोधला नसेल आम्ही, पण शोधू दुसरा पर्याय. पण हा पर्याय मला पटणार नाही. समीर, ताया कुठे? पाहिलंस तू तिला? नाही, माहित नाही. समीर, सॉरी, म्हणजे तू आता फोनवर बोलत होतास ते मी ऐकलं. सांग ना, काय झालं? अस्लम भाई, त्याची माणसं कुत्र्यासारखी शोधत फिरतात सत्यजितला. नाही, सत्याला काही होणार नाहीये. अगं, आत्ता फोन आला होता मला मित्राचा. अस्लम भाईला सत्याची खबर लागली आणि सगळेजण तिकडेच गेलेत तलवारी घेऊन. पण आपल्याला हे थांबायला नको का? मला सांग, तू अमृताला तुझी बहीण मानतोस ना? मग तिच्या जीवाचं काही बरं वाईट होऊ नये असं जर का तुला वाटत असेल ना, तर काहीतरी कर प्लीज. एक गोष्ट लक्षात ठेव, सत्यजितचं काही बरं वाईट झालं ना तर ताया संपलीच म्हणून चल. मी पोलीस स्टेशनला जातो. मी पण येते. नाही, नको, तू नको. बघ, गावात काय परिस्थिती आहे आपल्याला माहित नाही. किती डोकी फुटणार आहेत कुणास ठाऊक. इतक्या रात्री तू नको. मी येतो जाऊन.